नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करू तर राजेश आणि लावण्याने प्लॅन केलेला असतो की अर्णवने जो गिफ्ट ईश्वरीसाठी प्लॅन केलाय तो त्याने उद्ध्वस्त करावा. त्यानंतर वल्लरी तिथे जाते आणि त्या गिफ्टमध्ये फोटो ठेवते. नंतर मीनवाईल अर्णव आणि ईश्वरी घरी येतात आणि तिच्याबरोबर छोटासा तिचा पाय मुरगळण्याचा सीन होतोय. बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत राजेश इकडे लावण्याला समजवत असतो, लावण्या तुला मी जसं सांगतोय तसंच कर, कारण की आता सगळ्यांना वाटलं असेल की तू घरी निघून गेली आहे, कोणाचा तुझ्यावरती डाऊट येणार नाही. तेव्हा ती म्हणते पण जीजू आता अंजलीताई आणि मामा तिथेच असतील ना, त्यांचं काय करायचं. तेव्हा तो म्हणतो तू काळजी करू नको, त्यांचा बंदोबस्त मी करेल. तेव्हा ती म्हणते मग तुम्ही जसं म्हणताय तसंच मी प्लॅन करणार आहे, तुम्ही काळजीच करू नका. ते दोघं आपापल्या कामाला लागून जातात. दुसरीकडे वल्लरी इकडे रूमच्या आतमध्ये पोचते. तेव्हा ती पूर्ण कपाट शोधते पण तिला तर गिफ्टचं बॉक्स काही सापडत नाही. तेव्हा ती विचार करते हे गिफ्टचं बॉक्स असेल तरी कुठे. ती अजून एक दोन ठिकाण बघते पण तिला सापडत नाही. तेवढ्यात तिचं लक्ष जातं की गणू बाप्पाच्या इथे ते बॉक्स आहे. ती लगेच ते फोटो हातामध्ये घेते आणि ड्रेसच्या आतमध्ये गपचूप ते लपवून टाकते. तेव्हा ती म्हणते आजचा बर्थडे खरंच आठवण राहणार आहे आणि अर्णव ईश्वरीला घराबाहेर काढेल म्हणजे काढेल. हे सगळं करून तिला खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी घरी येतात. तेव्हा ईश्वरी म्हणते आजचं दर्शन खूप छान झालं ना. तेवढ्यात तिचा पाय मुरगळतो आणि ती अर्णवच्या जवळ आलेली असते. तेव्हा तो म्हणायला लागतो काय ग तू लहान आहेस का, लहान मुलासारखं काय चालते. तेव्हा ती म्हणते सर आता काय तुम्ही मला ओरडणार आहात का. तेव्हा तो म्हणतो तसं नाही ग, पण चल घरातल्यांना उगाच त्रास नको म्हणून आपण थोडा वेळ बाहेरच बसूया, त्यानंतर बाकी सगळं बघू. अर्णव लगेच तिला लॉनमध्ये घेऊन जातो. तर दुसरीकडे राजेश म्हणत असतो मी एक प्लॅन केला आहे, आपण ही अर्णव ईश्वरीला सरप्राईज दिलं तर. तेव्हा अंजली विचारते आपण काय सरप्राईज द्यायचं आणि आपला या सगळ्याशी काय संबंध आला. तेव्हा तो म्हणतो मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग करून दाखवतो, चला ना आपण बघूया आणि सगळं ठरूया. तेव्हा वल्लरी म्हणते इकडे जावई बापूंना झालं तरी काय आहे, ते अर्णव आणि ईश्वरीसाठी प्लॅनिंग करताय, यांच्या डोक्यात नेमकं शिजते तरी काय. मामांना संशय येतो की नेमकं याचं प्लॅनिंग तरी काय असेल आणि जे काही प्लॅन असेल ना ते मला उधळून लावायला लागेल, म्हणून मला तर याच्याबरोबर राहणं गरजेचंच आहे. मामा लगेच त्यांच्या कामाला लागतात. तर दुसरीकडे लावण्या इकडे घराच्या आतमध्ये तशीच घुसते आणि लगेच अर्णव ईश्वरीच्या रूममध्ये जात असते. तर दुसरीकडे ईश्वरी म्हणतो सर नका ना, खरंच खूप दुखतंय. तेव्हा तो म्हणतो हे बघ ईश्वरी तुला लागला आहे ना म्हणून तुझ्यावरती मी ओरडत नाही आहे आणि तुझा बर्थडे सुद्धा आहे म्हणून थोडी पायाला मसाज करू दे, तुला बरं वाटेल. तसंही तुझं कधी लक्षच नसतं चालताना. तेव्हा ती म्हणते सर तुम्ही अजून असं करू नका, तुम्ही जर असं करत राहिले ना तर ऑलरेडी माझं मन थाऱ्यावरती नाही आहे आणि तुम्ही अजून एवढे चांगले वागले तर माझ्या मनाची तर काय दशा होईल ना याचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. अर्णव इकडे पायाची मसाज करून देत असतो. तर दुसरीकडे राजेश इकडे म्हणत असतो हे बघा लॅपटॉपवरती मी काही लोकेशन बघितले आहेत, आपल्याला असं वाटते की ह्या दोघांना आपल्याला तिकडे फिरायला पाठवायला पाहिजे. तेव्हा अंजली म्हणते हे तर खरंच खूप छान आहे. मामा विचार करतात की हा असा का प्लॅन करतोय, नेमकं याच्या डोक्यामध्ये शिजते तरी काय. वल्लरी इकडे विचार करते जावई बापू पागल बिगल झाले आहेत का, हे अर्णव ईश्वरीला एकत्र करण्याचा का प्लॅनिंग करताय. तेवढ्यात मामा म्हणायला लागतात नाही नाही आपण अशी प्लॅनिंग करू शकत नाही. तेव्हा राजेश म्हणतो काय झालं मामा आपण करू शकतो ना. तेव्हा ते म्हणतात नाही ग, कसं आहे अर्णवला कामं असतात आणि अचानक आपण असं काही ठरवलं तर तो जाऊ नाही शकणार. तेव्हा अंजली म्हणते पण यांचं प्लॅनिंग मला आवडलं आहे मामा, आपण एकदा आकाशला विचारू ना मग समजेल. तेव्हा राजेश म्हणतो एकदा बघा ना जमलं तर चांगलंच आहे ना. तेव्हा तो मनातल्या मनात विचार करतो अरे मला माहितीच होतं मामा तू हा प्लॅन उधळवूनच लावशील, पण माझी काही इच्छा नाहीये त्यांना पाठवायचं. लावण्या तिचं काम करते तोपर्यंत मी फक्त तुम्हाला इथे फिरवण्यासाठी आणलं आहे. तेव्हा मामा म्हणतात अरे नाही जमणार, अर्णवला डायरेक्ट सांगितलं तर प्रॉब्लेम होऊ शकते ना. तेव्हा वल्लरी म्हणते मलाही तुमचं म्हणणं पटत आहे कारण की तुम्ही बरोबर बोलताय. तेव्हा मामा म्हणतात तुला माझं म्हणणं पटते, ही गोष्ट तर खरंच
नवल असल्यासारखे आहे. तेव्हा राजेश म्हणतो जाऊ दे, मला नाही वाटत हा प्लॅन आता व्हायला पाहिजे. तसं मामा म्हणताय ते बरोबरच आहे. उगाच अर्णव आपल्यावरती रागवेल तर कसे चालेल. हे सगळं करण्यामागे तेवढ्यात त्याला लावण्याचा मेसेज आलेला असतो, म्हणून तो स्वतःची प्लॅनिंग तिथेच थांबवतो. मामा विचार करतात याच्या डोक्यात नेमकं चाललं तरी काय होतं. पहिले स्वतः त्यांना बाहेर पाठवण्याचं प्लॅनिंग केलं आणि स्वतःच नकार देतोय. काहीतरी नक्कीच त्याच्या डोक्यामध्ये शिजत होतं जे त्याने काहीतरी केलं आहे. तर दुसरीकडे लावण्या इकडे विचार करत असते इथे कोणीच नाही तर मला लवकर जायला पाहिजे. पण ASRची गाडी आलेली आहे. तेवढ्यात अर्णव मागून आवाज देतो आणि विचारतो काय ग लावण्या, तू इथे काय करते? तू तर घरी जायला निघाली होती ना? तेव्हा ती म्हणते काय नाही रे, रस्त्यामध्ये गेली तर माझ्या लक्षात आलं की माझा फोन इथेच राहिला आहे, म्हणून फोन पिकअप करायला आली होती. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही. तेवढ्यात ती म्हणते ईश्वरी वन्स अगेन तुला हॅपी बर्थडे. ती हॅपी बर्थडे करून तिथून निघून जाते. तेव्हा अर्णव म्हणतो मला हिचं वागणं ना अजून सुद्धा पटत नाही आहे, काहीतरी विचित्रच आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते जाऊ द्या ना, ते आता सुधारण्याचा प्रयत्न करताय, मग आपण का त्यांच्याकडे लक्ष द्यावं. दुसरीकडे अर्णव इकडे रेडी झालेला असतो. तेवढ्यात तिथे ईश्वरी येते. ईश्वरीला बघता अर्णव विचारतो काय ग मी कसा दिसतोय? तेव्हा ती म्हणते दररोज सारखेच तर दिसताय. तेव्हा तो म्हणतो अच्छा मी हँडसम दिसतोय ना, मग ठीकच आहे, मला माहिती आहे ग मी हँडसम आहे ते. तेव्हा ती म्हणते हो का सर असं आहे. तेव्हा तो म्हणतो आता एक काम कर, तू सुद्धा रेडी हो. ईश्वरी म्हणायला लागते ठीक आहे सर, तुम्ही बाहेर जा, मी आवरून घेते. तेवढ्यात ती लगेच नम्रताला कॉल करते आणि म्हणायला लागते ताई तू आता त्या मॅनेजरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, मला काय आता त्यांना कॉल करता येणार नाही, मी आता रेडी व्हायला जात आहे, फक्त जसं सांगितलं आहे ना तसंच व्हायला पाहिजे. तेव्हा ती स्वतःला सांगते आजची रात्र खरंच खूप इम्पॉर्टंट असणार आहे, मी ही सरांना सरप्राईज देणार आहे. पहिले तर यांनी माझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि माझ्यासाठी आता ड्रेस सुद्धा डिझाईन केला आहे. हा ड्रेस बघायची तर वेगळीच उत्सुकता मनामध्ये लागली आहे. तेवढ्यात ती ते ड्रेस ओपन करते, त्याच्यामध्ये शॉर्ट ड्रेस असतो. ते बघता ईश्वरी विचार करते हे काय आहे आणि सरांनी विचार तरी कसा केला की मी असा ड्रेस घालणार आहे. तेवढ्यात बाहेरून आवाज येतो ईश्वरी मी येऊ का? अर्णव म्हणायला लागतो काय ग तुला माझा ड्रेस आवडला ना? तेव्हा ती म्हणते हो खूपच आवडला, बघा ना तो काय ड्रेस आहे. तेव्हा तो म्हणतो काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. तेव्हा ती म्हणते काय मिसअंडरस्टँडिंग नाही, एवढे वर्ष झाले आपण आता एक दुसऱ्याला ओळखत आहोत, तुम्हाला माहिती नाही का मी कसे कपडे घालते आणि कसे नाही? हा कपडा आहे की हात रुमाल आहे जो कोणी अंगावरती घालू सुद्धा शकत नाही. तेव्हा तो म्हणतो मला असं वाटते पार्सल येताना काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, कारण की मी तर चांगला ट्रेडिशनल ड्रेस डिझाईन केला होता. तेव्हा ती म्हणते काही कोणावरती आरोप करू नका, हे सगळं तुम्हीच केलं आहे. तेव्हा तो म्हणतो मी हे सगळं काय करू, हे सगळं मला काय मजा येणार आहे हे सगळं करून. तेव्हा ती म्हणते एवढंच असेल ना आता तुम्हीच तो ड्रेस घाला. अर्णव अक्षरशः स्वतःवरती तो ड्रेस ट्राय करायला लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही खरंच आता हे सगळं करणार आहेत का? तेव्हा तो म्हणतो काही हरकत नाही, तुझा बर्थडे आहे मग मी हे करू शकतो ना. तेव्हा ईश्वरी म्हणते काहीही हा सर तुम्ही काही करायला लागले आहेत. ती अक्षरशः अर्णवच्या मिठीमध्ये येते. ते दोघं त्या मिठीमध्ये अक्षरशः हरवून जातात आणि बॅकग्राऊंडला एक छानसं गाणी सुद्धा वाजायला लागतं. तेवढ्यात अर्णव म्हणायला लागतो काहीतरी नक्कीच गडबड झाली आहे, पण ईश्वरी तू हा ड्रेस सुद्धा ट्राय करू शकते, हा ड्रेस सुद्धा तुझ्यावरती सुंदर दिसेल. ईश्वरीला अजून तिथून निघून जाते. दुसरीकडे राजेश इकडे ते कपडे जाळायला गेलेला असतो. तेव्हा तो म्हणायला लागतो तुम्हाला काय वाटलं मी एवढ्या सहजासहजी सगळं काही होऊ देईल का? तेव्हा तो सांगतो की कसं लावण्या ASRच्या रूममध्ये गेली होती, तिनेही कपाटामध्ये पहिले गोष्टी शोधल्या पण तिथे काही तिला सापडलं नाही, म्हणून ती जिथे गेली तिथे गिफ्ट होतं. ती जसंच ते उचलायला जाईल तेवढ्यात मागून आवाज आला, म्हणून लावण्याने पटकन तो ड्रेस उचलला आणि ईश्वरीच्या बॉक्समध्ये तिने आणलेला तो रेड कलरचा ड्रेस तिथे टाकून म्हणायला लागली ASRनी ड्रेस डिझाईन केला आहे, ती घालायची तुझी लायकी सुद्धा नाही आहे, म्हणून हा ड्रेस तुला भेटूच शकत नाही आहे. ती लगेच तो ड्रेस घेऊन तिथून फरार झाली होती. तर तो ड्रेस तिने राजेशला दिला होता. तेव्हा राजेश म्हणतो तुला वाटलं होतं का तू तिला एवढा चांगला ड्रेस देऊ शकतो आणि मी हे सगळं होऊ सुद्धा देईल? हे काही शक्य नव्हतं आणि ते मी होऊ सुद्धा दिलं नसतं. खरं म्हटलं तर तू आता जास्तीत जास्त तिला एखादा बुके देऊ शकतो. तेव्हा त्या ड्रेसमधून ते फोटो सुद्धा दिसत असतात, पण राजेशचंही त्या फोटोंकडे काही लक्ष नसतं. तेव्हा तो म्हणतो आता हे सगळं बर्बाद करणार आहे, कारण की मिस इंदोर फक्त माझी आहे हे आठवण ठेवायचं. ती फक्त आणि फक्त इंदोरी जिलेबी असणार आहे आणि ती माझी असणार आहे, म्हणून तर तुझ्या या सगळ्या प्लॅनची मी राख रांगोळी केली आहे. तो अक्षर
अक्षरशः तो ड्रेस तिथे जाळून टाकतो. तर दुसरीकडे सगळे विचार करत असतात अजून आपले क्यूट कपल आले कसे नाही. मला तर खूप एक्साइटमेंट वाटत आहे की त्यांनी एवढं सगळं प्लॅनिंग केली, आता पुढचं काय. तेव्हा मामा म्हणतात मला तर त्या ड्रेस बघायची इच्छा आहे की नेमकं अर्णवने काय ड्रेस डिझाईन केला असेल, म्हणजे काय 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 स्पेशल असू शकतं. तेव्हा राजेश म्हणतो आता काही स्पेशल होणार नाही, तुम्ही बघाच कशी मजा येईल. तेव्हा वल्लरी विचार करते हे अजून खाली येत नाही म्हणजे यांना फोटो सापडले आणि जोरदार तमाशा झाला असेल. अर्णव ईश्वरीला घराबाहेर काढायला निघाला असेल म्हणून तर हे अजून येत नाही. तेवढ्यात आकाशचं लक्ष जातं आणि तो म्हणायला लागतो बघा बघा दादा आला. अर्णव मस्तपैकी सूटबूट घालून आलेला असतो. तेव्हा बाकी सगळे विचारतात ईश्वरी कुठे आहे, ती का दिसत नाही. तेवढ्यात अर्णव अनाऊन्स करतो बघा बघा आपली बर्थडे गर्ल मिसेस ईश्वरी अर्णव राजशिर्के आलेली आहेत. ईश्वरीने एक छानशी साडी आणि त्याच्या बाजूने ओढणी हे सगळं डेकोरेशन केलेलं असतं. तेव्हा सगळे विचार करतात हे सगळं काय आहे. ईश्वरी खूप सुंदर दिसत असते. पुढील भागात आपण बघणार आहोत अर्णव ईश्वरीसाठी गुडघ्यावरती बसतो, तिचा हात हातामध्ये घेतो आणि अक्षरशः तिला त्या जिन्यांवरून एकदम अलगदपणे उतरवत असतो. हे सगळं बघून राजेशला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात नम्रताचा ईश्वरीला कॉल येतो आणि ती सांगायला लागते आईने असं सांगितलं आहे की आजची रात्र खरंच खूप भयानक आहे. आजच्या दिवशी तुला कुठे बाहेर जाता कामा नये, काहीही वाईट घडू शकतं. हे ऐकल्यानंतर ईश्वरी थोडी घाबरून जाते. इकडे सगळे विचार करत असतात की तुमच्या दोघांचं प्लॅनिंग काय आहे, तुम्ही कुठे चालले आहेत. तेव्हा अर्णव विचारतो चल ना आता कुठे जाणार आहोत आपण. ईश्वरीच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच ईश्वरी बाहेर जाईल की घरातच बर्थडे सेलिब्रेट